धक्कादायक आणि तितकीच चक्रावून टाकणारी अशी बातमी आहे चंद्रपुरामधून। कारण चंद्रपूरमध्ये एका सावकाराच्या जाचाला कंटाळून पैसे आपल्याला हवे आहेत या सगळ्या मागणीसाठी एका तरुणानं किडनी विकलेली होती आणि किडनी विक्रीच्या प्रकरणामधलं थेट चीनी कनेक्शन उघड झालेलं आहे। महाराष्ट्र SITच्या तपासामधून ही धक्कादायक माहिती समोर येतेय। सावकारी कर्जामध्ये अडकलेल्या रोशन कुळे या शेतकऱ्यानं किडनी विकल्याचा प्रकार हा चंद्रपूरमधून समोर आला होता। रोशन कुळे याची किडनी काढून 12 तासांमध्ये एका चीनी रुग्णावरती ट्रान्सप्लांट देखील करण्यात आल्याची माहिती समोर येतेय। 2 आरोपींच्या जबाबामुळे किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड झालाय। चीनी सर्जन डॉक्टर चियांग यानं कंबोडियामध्ये या राकेश कुळे याची किडनी काढून घेतली आणि ही किडनी चीनला पाठवल्याचं उघड झालंय। आरोपी डॉक्टर कृष्णा आणि चंदीगडच्या मोहालीच्या हिमांशु भारद्वाजने जबाब दिलेला आहे। हिमांशु भारद्वाज किडनी विक्री रॅकेटमध्ये दलाल म्हणून सक्रिय होता असंही कळतंय आणि आतापर्यंत 16 जणांच्या किडन्यांची विक्री झाल्याचं या तपासामधून समोर आलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।